नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. गाथा आणि मॅक दिवसभर मस्त मुंबईमध्ये फिरत होते. मॅकनं त्याच्या फॅमिली मेंबर्ससाठी छान शॉपिंग केलं. संध्याकाळी 6 वाजता ते घरी आले. थकले बाबा, गाथा सोफ्यावरती मान टाकून डोळे बंद करत बोलली. मी सुद्धा, मॅक शॉपिंगच्या बॅग्स खाली ठेवत बोलला. मावशी पाणी आणा ना, गाथा बोलली. आणते हा. मग मावशीनं त्या दोघांना पाणी दिलं. कशी वाटली मुंबई, मावशीनं मॅकला विचारलं. व्हेरी गुड, बट दॅट ट्रॅफिक, क्राऊड, ओ माय गॉड, लोक कसं मॅनेज करतात काय माहीत, तो सुस्कारा सोडत बोलला. मावशी आणि गाथा त्याला पाहून हसत होत्या. कॉफी, यामुळे तुझा सगळा थकवा पळून जाईल, देव तिथे येत त्या दोघांना कॉफीचा मग देत बोलला. थँक्यू, मॅक हसत बोलला आणि त्याने एक घोट कॉफी घेतली. खूप छान आणि टेस्टी कॉफी होती. वाव, इट्स अमेझिंग. थँक्यू, देव बोलला. कशी बनवलीस, मॅकनं विचारलं. बाबा नको सांगू त्याला, पाठीमागून ग्रीशाचा रागानं भरलेला आवाज आला. सगळे तिच्याकडे पाहू लागले. ती कमरेवरती हात ठेवून मॅक आणि गाथाला रोखून पाहत होती. हिला काय झालं, मावशी बोलली. यांनी दोघांनी तिला सोबत नेलं नाही ना, म्हणून राग आलाय, देव बोलला. ओह सॉरी, मॅक बोलला. नॉट ॲक्सेप्टेड, मला सोडून गेलासच कसा. तू ना खूप त्रास देतेस म्हणून तुला नेलं नाही, सिम्पल, गाथा बोलली. मी मॅक सोबत बोलतीये ना. बाबा सांग तुझ्या वाईफला, जेव्हा 2 फ्रेंड्स इम्पॉर्टंट टॉक करत असतात ना, तेव्हा मध्ये मध्ये बोलायची गरज नसते. ती गाथाला रोखून पाहत बोलली आणि गाथा शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागली. बायको, डोंट टॉक मध्ये मध्ये, देव बोलला आणि गाथाने भोवया उंचावल्या. तो तोंडावर हात ठेवून हसत होता. अँड यू, मला सोडून का गेलास. किती रडले मी, किती वाईट वाटलं मला, ग्रीशा मॅकला बोलली. सॉरी, मिस्टेक झाली. म्हटलं ना सॉरी नॉट ॲक्सेप्टेड, ती हाताची घडी घालून पुन्हा बोलली. दिस इज फॉर यू, मॅकनं तिला एक शॉपिंग बॅग दाखवली. व्हॉट इज दिस, तिनं तिरकी नजर करून त्या बॅगकडे पाहिलं. बार्बीचा न्यू सेट आहे, जो काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालाय. तिथं एकच होता, मी पटकन तुझ्यासाठी घेतला, मॅक डोळे मिचकावत बोलला. रिअली, ग्रीशा खुश होत बोलली. येस, अँड थँक्यू, आय लव्ह यू, तिनं त्याला मिठी मारली. आय लव्ह यू टू डार्लिंग, तोही हसत बोलला. मी ना हे दादूला दाखवते. ओके गो. मग तिनं जाताना गाथाला जीभ बाहेर काढून वाकडं दाखवलं आणि गाथा डोळे बारीक करून तिच्याकडे पाहत होती. सगळे त्या दोघींना पाहून हसू लागले. किती ॲटिट्यूड आहे या मुलीमध्ये, मॅक देखील हसत बोलला. आईवरच गेली ना, देव पटकन बोलला आणि गाथाने रागात देवकडे पाहिलं. खरंय ना मावशी, देव लगेच बोलला. हो अगदी खरं आहे. कधी कधी विचार येतो पुढे हिच्या नवऱ्याचं कसं व्हायचं. देव सारखीच हालत होईल त्याची. जसा आता देव गाथाच्या मागे मागे फिरतोय, तसाच ग्रीशाचा फ्युचर हजबंड तिच्या मागे मागे फिरेल. अरे मित्रा, मला या दोघींच्या मागे फिरावं लागतंय, देव क्यूटपणे फेस करत मॅकला हसत बोलला. पुऱ्या कामाचं बघा, टाइमपास करतोय नुसता, गाथा नाक मुरडत बोलली आणि तंतनत तिच्या रूममध्ये निघून गेली. आणि सगळे तिला पाहून मागणं हसत होते. इकडे रात्रीचे 9 वाजले. देवनं डिनरची सगळी अरेंजमेंट बंगल्याच्या समोर असणाऱ्या लॉनमध्ये केली होती. एका मोठ्या टेबलवरती त्यानं सगळा डिनर लावला होता. सोबतच मंद रोमॅन्टिक म्युझिक लावलं होतं. कॅन्डल्स, थोडं लाइटिंग, अशी सजावट करून त्यानं पूर्ण प्लॅन सजवला होता. सगळे छान तयार होऊन मस्त गप्पा मारत बसले होते. तितक्यात अक्षय आणि आशू देखील तिथे आले. हॅलो एव्हरीवन, दोघेही एक साथच बोलले. हॅलो, वेलकम, देव बोलला. गाथा कुठे आहे, आशू बोलली. अजून तयार होते, माया बोलली. सुंदर मुलींना तयार व्हायला वेळ लागतो, समीर बोलला. म्हणजे माया सुंदर नाही का, मॅकनं डोळे मोठे करून मुद्दाम ते वाक्य पकडलं आणि मायानं भोवया उंचावूनच समीरकडे पाहिलं. तर त्यानं भीतीने एक औंढा गिळला.
जिजू, तुम्हाला आमची ताई सुंदर नाही वाटत का? आशूने देखील मध्येच सूर वाढवला. व्हेरी बॅड समीर, स्वतःची सख्खी बायको तुला सुंदर वाटत नाही? अक्षय पण त्यांच्यात सामील झाला. आता मायाला अजूनच राग येत होता. या बाबतीत देव मात्र खूप लॉयल आहे. इतक्या सुंदर सुंदर डॉक्टर नर्सेस याच्या आसपास असतात, पण हा अजिबात त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्याला फक्त गाथाच आवडते, अक्षय बोलला. हो ना ताई, आता कसं होणार तुझं? अरे तुम्ही इकडे डिनरला आलायत की माझा डिवोर्स करायला? समीर त्या सगळ्यांना पाहत दात आवळत बोलला. बेबी, तू यांच्या नादाला लागू नकोस. हे सगळे मुद्दाम बोलतायत. तुला तर माहीत आहे ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच सुंदर वाटत नाही. डॅड, मी? ग्रीशा मध्येच ओठ बाहेर काढून बोलली. यू आर माय मिस वर्ल्ड. समीर तिच्याकडे पाहत हसत बोलला आणि ग्रीशा खुदकन हसली. आणि यू आर माय मिस हाऊस. तू आहेस म्हणून मी आहे, हे सगळं आहे. या वात्रट लोकांचं काय ऐकतेस? समीर मायाला लाडी गोडी लावत बोलला. खरं बोलतोयस ना? तुला मी सुंदर वाटते ना? माया बोलली. आणि म्हणून तर आपले लव्ह मॅरेज झाले ना? जिजू, म्हणजे तुम्ही ताईचं फक्त सौंदर्य पाहून तिच्याशी प्रेम केलं? म्हणजे ताई सुंदर नसती तर प्रेम केलं नसतं? आशू बोलली. आणि मायानं त्याच्याकडे पुन्हा ओठ बाहेर काढून पाहिलं. अगं बाई, का उगाच माझा सोन्याचा संसार मोडतेस? बेबी, तुला माहीत आहे ना आपलं कसं जुळलं ते. आधी आपले विचार जुळले आणि मग स्वभाव, मग मन आणि त्यानंतर बाकी सगळं. माझं तुझ्या मनावर, तुझ्या स्वभावावर, तुझ्या विचारांवरती प्रेम आहे. तुझं सौंदर्य हे यापुढे दुय्यम गोष्ट आहे. समीर तिचा चेहरा हातात घेऊन बोलला. हाऊ स्वीट. अक्षय देखील बोलला. आणि मायानं समीरला मिठी मारली. वाव. छोटा सत्यम गाथाकडे पाहून बोलला आणि ती सगळ्यांच्या दिशेने येत होती. सगळे तिला डोळे फाडून पाहत होते. पिस्ता कलरच्या वनपीसमध्ये ती कमालीची सुंदर वाटत होती. देव देखील तिच्याकडे टक लावून पाहत होता. हा वनपीस त्यानं तिला आधी गिफ्ट केलेला होता. काय झालं? असं काय पाहताय? गाथा बोलली. यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल, मॅक बोलला. थँक्यू. खरंच खूप सुंदर दिसतोय. कुठून घेतलास हा ड्रेस? जुनाच आहे ग, बरेच दिवस झालं, गाथा बोलली. खूप सुंदर आहे, तुला खूप छान दिसतोय, आशू बोलली. थँक्यू. आता पार्टीला सुरुवात करूयात का? समीर बोलला. बिलकुल, देव बोलला आणि त्यानं म्युझिक थोडं लाऊड केलं. ग्रीशा, सत्यम नाचत होते आणि सगळे त्यांना पाहून हसत होते. डान्स? समीर मायाला बोलला आणि तिने लगेच हो म्हटलं आणि दोघेही समोर आले. देवनं लगेच मुलांना बाजूला केलं आणि रोमॅन्टिक म्युझिक प्ले केलं. तुम्ही असे काय पाहताय? जा ना, देव अक्षयला बोलला. अक्षयने आशूकडे पाहिलं तर तिनं त्याच्यासमोर हात केला आणि ते दोघेही समीर आणि मायाला जॉईन झाले. थोड्याच वेळात मॅक आणि गाथा देखील त्यांना जॉईन झाले. ते मुद्दाम देवकडे पाहून मॅकसोबत डान्स करत होते, जसं की गाथा त्याला चिडवत होती. त्याच्या चेहऱ्यावर जलसी पाहून तिला तसा आनंद होत होता. तर मग आता पाहूयात पुढे काय होतं ते. हा आनंद अजून कसा द्विगुणित होतो ते. तर मग मित्रांनो, हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.